नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कपाशी पिकावरील माहिती. हा प्लॉट जर बघितला तर पूर्ण 5 एकरचा असा हा प्लॉट आहे कपाशीचा. तर यामध्ये बघितलं तर कपाशी लागवड करून जवळपास आजच्या 25 ते 30 दिवस होत आहे. तर या 25-30 दिवसामध्ये करायचे नियोजन असं आहे. तर सध्या जर आपण बघितलं तर थोडं लहान प्रमाणामध्ये थोडंफार तणनाशक निघत आहे. तर यासाठी आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा म्हणलं तर आपण व्हिटवूड मॅक्स किंवा घासा या प्रकारचं तणनाशक वापर करू शकतो आणि छोट्या अवस्थेतही गवताचा नाश करू शकतो. ज्यावेळेस गवत मोठाले होते त्यावेळेस परिपूर्ण काही जळत नाही, थोड्याफार प्रमाणात जळते. त्यामुळे शक्यतो कपाशी लागवडीच्या नंतर 25 ते 30 दिवसांनीच कपाशी पिकावर व्हिटवूड मॅक्स या तणनाशकाचा वापर करून गवताचा आपल्याला पूर्ण खात्मा करू शकतो. त्यानंतर बघितलं तर काही जास्त रोगराई दिसून येत नाही. कपाशी 5 ते 6 पानावर गेली आहे. तर आपण जर बघितलं तर कपाशीमध्ये काही रोगराई दिसून येत नाही. यासाठी आपण फवारणी म्हणून सुपर कॉम्प्युटर किंवा मोनोसिल किंवा जास्त प्रमाणात मावा दिसत असेल तर त्यासाठी आपल्याला उलाला या 3 पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करायची आहे. त्यासोबत आपल्याला टॉनिक म्हणून जर घ्यायचे असेल तर इसाबियन किंवा ॲम्बिशन किंवा त्यानंतर जर बघितलं तर टॉपअप अशा 3 प्रकारचे टॉनिक घ्यायचे आहे. यामुळे काय होईल, आपल्या कपाशीला हिरवागार कलर येईल आणि फुटवे फुटतील. आणि त्यासोबत आपण एखादा साधारण बुरशीनाशक घेऊ शकतो. साप किंवा बायोस्टिन या प्रकारचे बुरशीनाशकसुद्धा घेऊ शकतो किंवा M45 घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यासोबत आपल्याला एखादं वॉटर सोल्युबलमध्ये खतसुद्धा घेऊ शकतो आपण. तर ते बघितलं तर 19-19 सध्या जर घेतलं तर आपली कपाशीची वाढ चांगल्या प्रकारे होईल. आणि त्यानंतर आपण दुसरी फवारणी ही पिकावरील रोग आणि कीड यावर अभ्यास करून फवारणी घ्यावी. धन्यवाद.